नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन? नक्की कमेंट करून सांगायचंय. तर बघूया आपण कालच्यासाठी काय लेवल डिस्कस केलेलं आणि आज निफ्टीने कसा बिहेवियर केलाय ते पण आपण बघणार आहे. तर काल आपण डिस्कस केलेलं 24,000चा सपोर्ट घेऊन मार्केट काय करते, वरच्या साईडला ट्रेड करते. आणि जी काही ही लेवल मी बोलले होते, खूप दिवसापासून ही लेवल मार्केट काय करते, ट्रेड करते. तुम्ही बघू शकता, एक 500 पॉईंटची ही लेवल आहे. 24,300 आणि 23,800 ते 24,300 एवढ्यामध्ये मार्केट ट्रॅव्हल करते. 500 पॉईंट मध्ये जवळपास 23 एप्रिल पासून त्याच तारीख बघा काय आहे, आज 7 मे पर्यंत. पण आजचा जो चार्ट आहे हा बघून असं वाटतंय की 24,350ची ही जी काही लेवल आहे, ही मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ब्रेक करेल आणि 24,500ची लेवल आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशन मध्ये बघायला भेटू शकते. आणि मग काय असू शकतं बघ, मोठ्या टाइम फ्रेमवर आपण शिफ्ट झालो. तर बघा, तर उद्यासाठी काय असणार आहे, उद्यासाठी 23,350ची ही जी काही लेवल आहे, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता 24,300चा. ही जी कॅन्डल बघितली तर खूप बायर स्ट्रेंथ आहे इथं. आणि मार्केट मग उद्या काय करू शकतो, 24,500 पर्यंत जाऊ शकतोय. 24,500 उद्याचं टार्गेट आपलं फायनल टार्गेट असणार आहे. आणि इन केस जर 24,300 जर खालच्या बाजूला ओपन झाला, तर मग अगेन मग आपल्याला 24,000 पर्यंत टार्गेट भेटू शकते. का तर तुम्ही बघू शकताय, मार्केट ट्रॅव्हल करते या 500 पॉईंट मध्येच. एवढ्या 500 पॉईंट मध्ये 23,800 ते 23,900. आता ही लेवल जर वरच्या साईडला ब्रेक झाली तर आपल्याला डेफिनेटली उद्या 200 पॉईंटचं टार्गेट भेटू शकते, जो की 24,520. आणि त्याच्यानंतर मग असणार आहे ते 24,600, 24,700 पर्यंत मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला काय बघायला भेटू शकते. तर बँक निफ्टी काय असू शकते बघा. बँक निफ्टीने पण आज 1,400 पॉईंटची मुवमेंट केलेली. काल आपण डिस्कस केलेलं, ही जी काही रेंज होती मार्केटची बघा, या कॅन्डल पासून ही एवढी रेंज मार्केटने 1,000 पॉईंटची बनवली होती. ही रेंजचा ब्रेकआउट होणं खूप महत्वाचं होता. तोपर्यंत आपण कुठे ट्रेड करू शकत होतो, तोपर्यंत आपण इथे आले की वरती पुट टाकत होतो, खाली आलं की हा सपोर्ट 54,400चा सपोर्ट घेऊन मार्केट इथे मध्ये अर्धे काही करत होतं. तर मी काल जसं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की हा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, प्राइस ऍक्शन कसं वर्क करतायत. तर ही ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मी काल बोलले होते, जसा की ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होईल, तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. पण एवढा मोठा गॅप अप झाला आणि काय झालं, जी आपण ही 55,400ची लेवल काढून ठेवलेली, इकडूनच काय केले, मार्केटने रिजेक्शन घेतले. पण मार्केट काय केले बघा, रिटेस्ट केलेलं नाही. मग प्राइस ऍक्शन किती चांगली बनली बघा. इकडे मार्केट वरती गॅप अप ओपनिंग झाला, परत काय केलं, हे ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट केलं मार्केटनी, रिटेस्ट केलं आणि मग काय जाऊन आपल्याला मोमेंटम दिलंय. पण कोणी जर या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट वरती जरी घेतला असेल तर बघा, इथे बघू शकता तुम्ही 800 पॉईंटचं आपल्याला टार्गेट भेटलेलं आहे. आणि ही कॅन्डल जर ब्रेकआउटचा कोणी वेट करत तिथं जसं ट्रेल केला असेल तर मग हे वरचं टार्गेट आपल्याला 56,000चं पण भेटलं असणार आहे, जे की खूप मोठं टार्गेट आहे. तुम्ही बघू शकता 1400-1500 पॉईंटचं टार्गेट आहे. तर जसं आपण डिस्कशन केलेलं तसे प्राइस ऍक्शन चार्ट वरती बनलेले आहेत. आता उद्या बघायला गेलं तर 56,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथून बघायला गेलं तर 2 वेळा मार्केटने रिजेक्शन घेतलेलं. आता तिसऱ्या वेळेस जर मार्केटने 56,000ची लेवल वरच्या साईडला ब्रेक केली तर अगेन आपल्याला 56,400 57,000चं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये नक्की बघायला भेटू शकतंय. नाहीतर मग मार्केट काय करू शकतंय बघा, मार्केट मग 56,000 वरून येऊ शकतंय 55,400 आणि इथून परत वर जाऊ शकते. त्या दोन सेन्यावर उद्यासाठी असू शकतात. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचंय. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचंय. थँक्यू.